जेव्हा हा विषय समोर आला, सातत्यानं या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सर्वांनीच त्या ठिकाणी माझ्याही अगोदर काही शिष्टमंडळ भेटली, बैठकाही झाल्या. इथं मी आमदार निवडून आल्यानंतर इथं जी सभा झाली त्यात देखील पालकमंत्री महोदयाने देखील ही इच्छा व्यक्त केली की हा रेल्वे मार्ग काही व्यवहार्य नाही, याची काही आवश्यकता नाही. आणि स्वतः माझ्या बरोबर पालकमंत्री मागच्या मंगळवारी, मला वाटतं 1 आठवड्यापूर्वी, मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकरता 2दा आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो. माझ्या बरोबर नेवाशाचे आमदार देखील होते. आम्ही दोघं पालकमंत्र्यांबरोबर ती मुख्यमंत्र्यांना भेटून हे त्यांच्या कानावर 1दा नाही, 2दा नाही, 3दा हा विषय मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेला आहे. आम्हाला अजून देखील अपेक्षा आहे की शासन हा विचार करेल, या रेल्वे मार्गाची व्यवहार्यता काय आहे हे पुन्हा तपासून बघेल आणि हा रेल्वे मार्ग रद्द होईल अशी मला अजून देखील अपेक्षा आपल्या शासनाकडनं आहे. पण एका बाजूनं आम्ही फक्त कागद देण्यापेक्षा लोकांची काय भावना आहे ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे की तिथपर्यंत आमच्या भावना त्या ठिकाणी आपण पोहोचवा. आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत. कोणीतरी म्हटलं कमी संख्येने एक जरी आमच्या माता भगिनीला या रस्त्यावरती बसायची वेळ येत असेल तर आमच्यासाठी शर्मेची बाब आहे. या भावना शासनाने आमच्या समजून घ्याव्यात. एखादा जर खरंच मोठा प्रकल्प असला असता, एखादी MIDC असली असती की आमच्या तरुणांना, हजारो तरुणांना जर रोजगार मिळाला असता तर आम्हीच आडवे आलो नसतो आम्ही आडवे आलो. रावडीचं रेल्वे स्टेशन आहे, तोही समजा पर्याय नसेल तर पिंपरी अवघड पर्यंत जवळपास लाईन गेलेली आहे. नवीन कुणाचाही विस्थापन होणार नाही. आज तिथून किती अंतर आहे? तिथून त्या उड्डाणपुला 15 किलोमीटर, इन 15 किलोमीटर. पण रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता आहे, नॅशनल हायवेच्या दर्जाचा. आवश्यकता काय मग? तिथं एखादं स्टेशन जर राहुरीचं, आमचं तर म्हणणं राहुरीचं चांगलं मोठं करा, नसेल शक्य तिथं एखादं बांधा चांगलं, काय अडचण नाही ना काय. पण एवढे सगळे पर्याय असताना देखील जर हा रेल्वे मार्ग होणार असेल तर मी तुम्हाला खात्री देतो, माझ्या आमदारकीचा कोणी विषय काढला, माझ्या आमदारकीच्या त्यागाने जर रेल्वे रद्द होणार असेल तर 100% त्या ठिकाणी राज्यामध्ये मजा येईल. अरे या शेतकऱ्यांच्या जीवावरती आमच्या पिढ्यानपिढ्या आमदारकी भोगून झाल्यात, काय अडचण नाही काय. हे संबंध जे मायेचे संबंध या सर्व भागांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल तयार झाले, पिढ्याचे संबंध आहेत. एका आमदारकीने काही फरक पडत नाही. पण या आमच्या भावना आहेत, या शासनाला समजून घ्याव्यात. पिंपरी अवघडचा ऑप्शन आहे, राहुरीचा ऑप्शन आहे. पिंपरी अवघड पासून जर मला वाटतं शिंगणापूर ट्रस्टचं देखील काहीतरी म्हणणं होतं आम्ही शटल बस ठेवू. अरे मग काय अडचण काय? का आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्यात? आणि म्हणून आजचं हे आंदोलन झालं, ही आपली सुरुवात आहे. मला अजूनही अपेक्षा आहे, मला अजूनही खात्री आहे की हे सरकार, आम्ही सगळे सरकारमधलेच आहोत. आम्ही निश्चितपणे विनंती त्यांना करूच, परंतु त्याचबरोबर आपण आता हे जे आंदोलन, तुम्ही कृती समिती देखील आपली आहे, तुम्ही जे आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे याला व्यवस्थित दिशा देऊन जोपर्यंत हा रेल्वे मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलनाची मशाल त्या ठिकाणी थांबू देऊ नका, विझू देऊ नका. त्यांची काय चर्चा झाली मला माहित नाही, पण मात्र हे आजचं आंदोलन झालं तिथपर्यंत या आंदोलनाचा आपण रिपोर्ट कळवला पाहिजे. आमची पुढची बैठक तिथं आयोजित करून द्या अशी शासन म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे. नाहीतर पुन्हा एकदा या आंदोलनाची जर दखल अजिबात घेतली नाही, आमचं कमीत कमी जरी कम्युनिकेशन जर झालं नाही तर मात्र पुढच्या वेळेसचा रास्ता रोको हा याच्यापेक्षा मोठा असेल. आणि तुमच्या त्या गाड्या आणल्यात ना, कुठे गेल्यात? दंगल नियंत्रण पथक देखील आहे इथं. शेतकऱ्याची काय दंगल करणार आहेत? दंगलीचं पथक आणलंय.
पुढच्या वेळेस अशा 2 दंगलीच्या पथकाची तुम्हाला गरज पडेल जर आमची त्या ठिकाणी कम्युनिकेशन झालं नाही तर. पुढच्या 10 दिवसामध्ये आमची या कृती समितीची प्रत्यक्षात रेल्वे मंत्र्यांबरोबर बैठक लागली पाहिजे. नाही तर पुढचे 10 दिवसाची मुदत देतो. हा तालुका बंद राहील, हा रावरी तालुका रावरी शहरासह बंद राहील, बेमुदत बंद राहील. अरे आमचे प्रपंच, शेतकऱ्यांचे प्रपंच म्हणजे काय चेष्टा वाटली? गरज नसताना रेल्वे मार्ग, शेकडो शेतकऱ्यांच्या प्रपंचावरून जाणारा हा मार्ग आम्हाला मान्य नाही. पुढच्या 10 दिवसाची तुम्हाला अल्टिमेटम आहे. यामध्ये आमची व्यवस्थित त्याबरोबर कम्युनिकेशन तिथं झालं पाहिजे. आणि परवाची जी सुनावणी आहे, आमचा एकही शेतकरी श्रीरामपूरला जाणार नाही. तुमचे प्रांताधिकारी रावडीला आले पाहिजे. ती सुनावणी देखील महत्वाची. आपण आपला विरोध का करतोय काय नाही हे आपण तिथं मांडण्याची आपल्याला संधी आहे. नाहीतर तिच्यावरही बहिष्कार घातला असता. आणि तुम्ही जसं म्हणले नंतर जे मोजायला येतील, अजिबात एकालाही त्या ठिकाणी शेतामध्ये घुसून द्यायचं नाही. आम्ही सगळे त्या ठिकाणी आहोत. तुमची काय मोजणीला पुढं ताबा घ्यायला कोणी येतील, अजिबात घाबरू नका. एका अधिकाऱ्याला शेतीमध्ये पाय ठेवू देणार नाही आम्ही कोणीच. म्हणून या 10 दिवसाची मुदत तहसीलदार साहेब आपल्या माध्यमातून काय कलेक्टर साहेबाला कळवा. आम्हाला एकदा फोन लावून द्या कलेक्टर साहेबांची. आणि बस तिथून पुढे कोण येतं बघू अडवायला. काय गुन्हे दाखल करायचे ते आमच्यावर करा, काय आम्हाला तुरुंगात टाकायचं ते करा, काय आम्हाला गोळ्या घालायचं ते घाला. पण आपण बाजूला हटायचं ना, तुम्हाला सांगतो, तरच आपल्याला न्याय भेटल. नाही तर तुम्ही बस ते रस्ता अडवला, घरी गेले, तुम्हाला वाटलं की मान्य आलं, तसं होणार नाही. आपल्याला एकदम तीव्र स्वरूपाचा वेळ आली तर आपल्याला रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल, पण आपण मागं हटायचं नाही. तर हे सामान बाजूला काढायला तुम्ही तयार आहे का सगळे? मग आता निघायचं का? हे रस्ता लोक संपले तिकडं. ते सामान पहिलं बाजूला फेकायचं. परत हे लोक जर आपल्या वावरात मोजणी करायला किंवा कोणता माणूस जर आला तर यांचे पहिले टंगडी मोडायची. तुम्हाला सांगतो काय व्हायचं ते वाहूया. तर मग मात्र जर तुम्ही एक वटलात आणि एका जीवानी उभा राहिलात तर मग कोणाच्या बापाची सुद्धा ताकद नाही की ती रेल्वे इथून जाऊ शकते. तुम्ही एक संघ राहा. जनतेत इतकी ताकद आहे की या ताकदीला कुणीही मोडू शकत नाही, कुणी हलवू शकत नाही. परंतु मग आता याच्यात सगळं पक्षाची लोक आहे, कोणी पार्टी वगैरे याच्यात नाही. मला मी सांगतोय, मी फक्त 1 एकरचा शेतकरी आहे. माझ्या शेतीची लांबी साधारणतः 500 किलोमीटर आहे आणि त्यामधून जर 200 किलोमीटर फुटापर्यंत 500 मीटर माझ्या शेतीची 500 फूट रुंदी आहे आणि त्यातून 200 ते 250 फूट जर रेल्वे गेली तर माझी स्वतःची शेती 2 ठिकाणी विभागली जाते. आणि माझा आज जो रोजीरोटीचा जो मुख्य जीवन मरणाचं जो साधन आहे ते शेतीच आहे. आणि या शेतीतून जर रेल्वे गेली तर मला रस्त्यावर बसण्याशिवाय पर्याय नाही, भीक मागण्याशिवाय पर्याय नाही, किंवा एकतर मला आत्महत्या करावी लागेल किंवा भीक मागावी लागेल. दोन्हीतून एकच गोष्ट करावी लागेल. कारण मी सांगते की मी आता सध्या 10वीला आहे. माझ्या पप्पानी आणि काकानी आमच्या पूर्ण बहीण भावांचं शिक्षण शेतीवर केलंय. जर ती रेल्वे गेली तर सारी शेती आमची जाईल. आता तुम्हीच सांगा आमचं शिक्षण कसं करायचं? भावाचे लग्न कसे व्हायचे? शिक्षण कसं व्हायचं? आता सगळे म्हणतात की शिक्षण शिवाय काही नाही. आणि जर पूर्ण शिक्षण शेतीवर टिकून असेल तर आम्ही करायचं काय? तरी देखील जी प्रक्रिया ती सुरू आहे, आता कुठली भूमिका काय राहणार आहे तुमची शेतकरी? जर आता ही रेल्वे थांबली नाही तर आम्ही परत रस्त्यावर परत आंदोलन करणार आहोत. रेल्वे जाऊनच देणार नाही. विकास कामाला आमचं नाही म्हणणं नाहीये, पण ही गरजच नाहीये की हा मार्ग व्हावा म्हणून, कारण इतके शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. मग यांनी याच्यामध्ये काय विकास काय करतात हे समजलं पाहिजे. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आधी काही सांगितलेलं नाहीये आणि अचानकच हे केल्यामुळे सगळेजण उद्ध्वस्त होतात. काय बरोबर त्यांनी निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. मार्ग जाऊनही सगळ्यात महत्वाचं आहे. नाही, आम्हाला तर अगोदर त्यांनी सूचित केलंच नाही का तुमच्या वावरातून शेतीतून आम्ही रेल्वे घेऊन जाणार आहे म्हणून. पण अंतर काही जास्त नाही ना. तुम्ही हा रोड जर मोठा जर केला तर आमची शेती जाणार नाही.
मग तर तरी बर तुम्हाला जर रेल्वे आमच्या शेतीतून जर घालवायचीच असली तर आम्ही सगळे एकजुटीनं येऊन काहीतरी करू. मग नंतर मग परत सरकारने आमच्या पुढे काही शब्द बोलायचं ते. आता कुठली मागणी आहे तुमची शासनाकडे? आता जर आमची जर जमीन जर जात असली तर मग आता आम्ही रेल्वे जाऊन कशी द्यायची बा असं. आम्ही रेल्वे जाऊन देणार नाही. आणि त्यांनी जर सामान जर अजून परत आणून जर ठेवलं तर आम्ही भंगाराला देऊन टाकू. दुसरं काही नाही, भंगाराला देऊ, भंगारवाल्याला. हा आमची तुम्ही जे सामान आणून टाकलं ते आम्ही आमच्या वावरात ठेवणार नाही आता.